आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पुण्यात पोलीस भरती दरम्यान धावत असताना युवकाचा मृत्यू। पुण्यातील शिवाजीनगर मैदानावरील ही दुर्दैवी घटना। पुरुषोत्तम बुरकुल असं या मृत युवकाचं नाव। नालासोपाऱ्यामध्ये सीएनजी पंपावर अतिरिक्त पैसे घेऊन काळा बाजार। नालासोपाऱ्यातील गुजरात सीएनजी पंप पुरवठा विभागाकडून सील। सीएनजीसाठी रिक्षा चालकांकडून अतिरिक्त 50 रुपये घेतल्याचा आरोप। पेल्हार पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। इगतपुरी ते नाशिकचा टॅक्सी प्रवास महागला। टॅक्सीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता इगतपुरी ते नाशिकसाठी प्रति सीट 100 रुपये मोजावे लागणार, तर याआधी 80 रुपये प्रति सीट भाडं होतं। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर याचा भार पडणार। मिरज सिव्हिलमधील अत्याधुनिक बर्न आयसीयू, सोनोग्राफी आणि अत्याधुनिक शवविच्छेदन विभागांचं लोकार्पण। मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते हे लोकार्पण संपन्न। गोरगरीब रुग्णांना याचा अधिकचा फायदा होणार। रत्नागिरीमध्ये रेशन दुकानांवर आता रेशन मिळणार। रत्नागिरीत 84,000 लिटर रॉकेलचा कोटा मंजूर। प्रति रेशन कार्ड 3 लिटर रॉकेल मिळणार। रॉकेलच्या वितरणासाठी ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला पुरावा ग्राह्य मानण्याचे आदेश। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला वेग। कोल्हापूर ते वैभववाडी 108 किलोमीटर रेल्वे लाईन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार। पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी हा थेट पर्याय मिळणार। बिल्डर गुरुनाथ चिंचकर आत्महत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट। एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा, तर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि नवी मुंबईच्या एएनसीचे सिनियर पीआय संदीप निगडे यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप। चौकशीच्या नावाखाली कोट्यवधींची लाच मागितल्याची ही माहिती। नवी मुंबई विमानतळावरून उद्यापासून 30 नवीन देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार। गोव्यासाठी 7, बंगळुरूसाठी 6 आणि कोचीसाठी 5 उड्डाणं, तर हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी आणि इंदूरसाठी नियमित सेवा सुरू राहणार। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ। सोनं 2,500 तर चांदी 3,000 महागली। सोन्याचे दर जीएसटीसह आता 1,50,380 रुपये प्रति तोळा, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,39,990 रुपये प्रति किलोवर।